नमस्कार. मी प्रिया. माझ्या पुस्तकांच्या विश्वात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण लेखक विलास मनोहर यांच्या नेगल या पुस्तकातील काही भाग पाहणार आहोत. तत्पूर्वी पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करताना लेखक म्हणतात, नेगल पुस्तकामुळे आमच्या प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली. मग अनेकांनी आग्रह सुरू केला, नेगलचा पुढचा भाग कधी लिहिणार. बऱ्याच जणांची पत्रे येत. आता कोणकोणते प्राणी आहेत. अनेक जण प्राणी पाहण्यास आजही येतात. नेगल पुस्तकातील नेगल, नेगली, पेंटी हरिण, बबली माकडीण, रेखा खार, राणी अस्वल, राजा रानहेल्या हे त्यांना पाहायचे असतात. प्रकल्पावर बिबटे, अस्वल, खारी, मगरी, साप, कोल्हे, लांडगे, मगर सारे प्राणी आजही आहेत. तरी पण वयामुळे पूर्वीचे काही प्राणी काळाआड झाले आहेत. पुस्तकातील सर्व प्रसंग मी, प्रकाश व वन्य प्राणी खरोखर जगलेलो असल्याने ते सर्व प्राणी आजही सोबत आहेत असे आम्हाला वाटते. कधी कधी मनात विचार येतो की पूर्वी संपर्कात आलेल्या मनुष्य व्यक्तींबद्दल काही कडू गोड आठवणी मनात येत असतात, पण वन्य प्राण्यांबद्दल मात्र नेहमी गोड आठवणीच का येतात. वन्य प्राण्यांनी आम्हाला मनापासून प्रेम दिले आणि आमच्याकडूनही फक्त प्रेमाची अपेक्षा केली, म्हणून तर असे असेल का. प्रकाशच्या अंगा खांद्यावर चावल्याच्या खुणा, नखांचे ओरखडे आहेत. माझ्या मांडीवर मुन्ना पॅन्थरच्या सुळ्याच्या खुणा आहेत. हो, पण मनावर मात्र सर्वत्र प्रेमाचे ओरखडे आहेत. आज मी 60ला पोचत आहे. प्रकाशनं 50शी उलटून 4-5 वर्षे झाली आहेत. वय वाढले हेच खरे. राजा पॅन्थर 18 वर्षांचा झाला म्हणजे म्हातारच की, पण आजही त्याचा काय रुबाब आहे. सिंहही 15 वर्षांचा झाला. नेगलीचा शेवटचा वंश रंगू उर्फ मुन्ना 10 वर्षांचा आहे. हो, पण प्रकाशचा मुलगा अनिकेत, माझा मुलगा अजिंक्य, येम्पलवारचा मुलगा मनीष, माझी मुलगी मोक्षदा आणि हो, नेगलची लाडकी आरती ही नवीन पिढी आमच्या इतके किंवा थोड्या जास्त प्रेमाने प्राण्यांचे करतात. त्यांचे उल्लेख या पुस्तकात ठिकठिकाणी येतात. त्यांना गेल्या 2-4 वर्षात कॉलेज शिक्षणासाठी हेमलकसाबाहेर राहावे लागले. त्यामुळे त्यांचा आमच्यासारखा प्राण्यांशी सतत संबंध राहत नाही. मी वेळोवेळी लोकांच्या आग्रहाखातर वन्य प्राण्यांवर मासिकातून लेख लिहिले, पण 1989 नंतरच्या घटना सलग लिहिल्या नाहीत. त्याच ह्या पुस्तकात मी शब्दबद्ध केल्या आहेत. विलास मनोहर. चला तर आता कथा बघूया. 1989च्या मार्च महिन्यात मगरीच्या पिंजऱ्यातील वाळूवर मगर अनेक ठिकाणी बसत असे. ती रात्री वाळूवर फिरल्याच्या खुणा दिसत असत. त्याच्या काही महिन्याआधी पिंजऱ्यातील पाण्याच्या मोठ्या टाक्यात मगरीचा प्रणय आम्ही पाहिलेला आहे. मगरीला पिल्लं कधी होतील, म्हणजे राणी मगर अंडी कधी देईल ह्याची चर्चा आम्हा दोघात नेहमी होत असे. नेगलची 2 बाळंतपणं होऊन ती 3ऱ्या वेळी गर्भार असावी असं वाटत होतं. रेखा खार एकदा बाळंत होऊन तिला आपल्या बच्चांचं संगोपन करता आलं नव्हतं. हरणं, नीलगाई दरवर्षी पाडसं देत होती. नेगलीचा प्रश्न नव्हता, ती उत्तम आई होती. मगरीचं कसं काय. मगर वाळूत अंडी देते. तिची अंडी आपोआप उबतात. मगर योग्य वेळी अंडी वाळूतून काढून ती फोडून पिल्ल्यांना पाण्यात नेऊन सोडते. पण आमची मगर ती वेळ साधेल का आणि अंडी वाळूतून उकरून फोडील का ही काळजी आम्हाला होती. जगात अनेक मगरी अंडी देतात, फोडतात हे सर्वमान्य आहे, पण आमची मगर लहानपणापासून पिंजऱ्यात होती. ती नैसर्गिक वातावरणात वाढलेली नव्हती. अगदी जन्मापासून ती आमच्यावर अवलंबून होती. नेगलीच्या बाळंतपणाच्या वेळी अशीच काळजी वाटत होती. ती पण पिंजऱ्यातच वाढलेली होती. तिचं सारं व्यवस्थित झालं हे माहीत असूनही आता मगरीच्या बाळंतपणाची काळजी वाटत होती खरी.
मगरीनं वाळूत अंडी दिली असावीत का, येथूनच खरं तर प्रश्नचिन्ह होतं. मगर आमच्याकडे 1979 साली आली. तेव्हा ती फार तर 1 महिन्याची असावी. त्यानंतर 2 वर्षांनी नर आला होता. दोन्ही मगरींचा सेक्स नक्की करून घेतलेला असल्यामुळे मोठी आधी आलेली मगर ही मादी होती, नंतरचा नर होता हे माहीत होतं. म्हणजे 10 वर्ष वयाची मगरीची मादी अंडी देईल का? काही का असेना, आता एक बरं होतं. प्रकाशकडे वन्य प्राण्यांसंबंधी माहिती असणारी अनेक पुस्तकं होती. आमचे नागपूरचे मित्र झेड प्रभाकर आठवणीनं नवीन पुस्तकं मिळवून आम्हाला पोहोचवत असत. प्रकाश वन्य प्राण्यांसंबंधीची कात्रणं गोळा करून ठेवत होताच. वाचनानंतर ठरवलं की ठीक आहे. राणी मगरीला नाही जमलं तर आपणच वाळूतून अंडी काढून आणून अंडी बाहेर उगवून पिल्लं वाढवू. अशा प्रकारे परदेशात 2-3 ठिकाणी लोकांनी नदीकाठच्या वाळूतील मगरीची अंडी आणून ती इतर ठिकाणी उगवून मगरीची पिल्लं वाढवल्याची उदाहरणं होती. त्या माहितीची सर्व कात्रणं प्रकाशकडे होती. मात्र त्या ठिकाणी वेगळी समस्या होती. मगरीची अंडी खाण्यासाठी चोरून विकली जात होती. आम्ही मार्च महिन्यातील 2ऱ्या आठवड्यानंतरच्या रविवारी मगरीची अंडी काढण्याचं ठरवलं. मादी मगर प्रकाशला व मला आवाजानं ओळखत असे. इतर कोणी पिंजऱ्याजवळ गेला तर ती वेगानं पाण्याच्या टाक्यातून वाळूवर येत असे. हा बदल गेल्या 15 दिवसातील होता. तिनं नक्की अंडी दिली असावी. दुपारच्या वेळी दवाखान्यात कोणी नसतं. मगरीचा पिंजरा दवाखान्यासमोर आहे. प्रकाश प्रथम पिंजऱ्यात गेला. मगरीनं त्याच्याकडे पाहिलं. तिनं प्रकाशला ओळखलं. हे तिनं आपले डोळे मिटून सांगितलं. प्रकाशनं बारीकशा काठीनं तिला पाण्याच्या टाक्याकडे जा असं सुचवताच ती शांतपणे पाण्याच्या टाक्यात उतरली. पाठोपाठ तिचा नवरा मगरही पाण्याच्या टाक्यात उतरला. पिंजऱ्याबाहेर आम्ही तयार होतोच. मी आत गेलो. पाण्याच्या टाक्याच्या दोन्ही बाजूंना भिंती आहेत. 2 बाजूंना वाळू आहे. माझ्या मागोमाग 4 जण बांबूचे केलेले ताटवे घेऊन आले. काही मिनिटात वाळूच्या बाजूंना ताटव्या भिंती उभ्या केल्या. आता मगरी पाण्याच्या टाक्यातून बाहेर वाळूवर येणं शक्य नव्हतं. इथं तिची अंडी होती. सगळे कामाला लागलो. काम तसं कष्टाचं असून नाजूकही होतं. अंडी नक्की कोठे आहेत, ती किती खोलवर आहेत, हे फक्त मगरीला माहीत होतं. नेगलीनं बाळणपणानंतर बच्चा दाखव म्हटल्यावर तोंडात बच्चा पकडून गुहेबाहेर आणून त्याला दाखवला होता. मगरीला विचारावं का असं क्षणभर मनात आलं. तो विचार बाजूला सारला. नेगली बरोबर आम्ही तासन तास घालवत होतो. राणी मगरीला सुरुवातीचे काही महिने आम्ही दोघं हातावर उचलून घेत असू, पण पुढच्या काळात नाही. रात्रीच्या वेळी बेडूक पकडून आणल्यावर हाका मारल्या की ती धावत येत असे. पण तरी नेगली एवढा तिच्याशी रोजचा संबंध निकट सहवास नव्हता. मी विचार करत होतो. प्रकाश व इतर कामाला लागले होते. फावड्यांनी भराभर वाळू उपसावी तर अंडी काही लोखंडाची नव्हती. सर्वजण हाताने वाळू उपसून पाहत होते. कोणालाही अंडी दिसताच थांबा असं सर्वांना बजावलं होतं. कारण अंडी वाळूवर ज्या स्थितीत असतील त्याच स्थितीत ती दुसरीकडे हलवणं जरुरीचं होतं. नाहीतर पिल्लं मरण्याची शक्यता असते. तेवढ्यासाठी एका पुठ्ठ्याच्या खोक्यात आधीपासून वाळू भरून ते खोकं पिंजऱ्यात आणलं होतं. अर्ध्या 1 तासामध्ये वाळूत कमीत कमी 20 ठिकाणी खड्डे करूनही काही हाती लागलं नाही. सर्व घामाघूम मात्र झालो. वरून मार्च महिन्याचं दुपारचं ऊन, खाली तापलेली वाळू, वाळूचे कण रगडता तेलही गळे, ही लहानपणीची कविता आठवली. पण अंडी काही दिसेनात. ह्या वर्षी मगरीनं अंडी घातलीच नसावीत ह्यावर अर्ध्या तासानंतर आमचं एकमत होत आलेलं असताना एकानं रागानं फावड्यानं वाळू उपसण्यात सुरुवात केली. प्रकाशनं हात वर करून अरे थांब थांब म्हणेपर्यंत फावड्याला 1 अंड अडकून वर आलंही. त्या खड्ड्यापाशी आम्ही सारे आलो. 1 अंड फुटून वाया गेलं होतं, पण अंड्याची जागा मिळाली होती. मग नाजूकपणे खड्ड्यातील माती काढू लागल्यावर 1 अंड दिसू लागलं. प्रत्येक अंड उचलण्याआधी प्रकाश अंड्याच्या वरच्या बाजूला पेननं खून करत होता.
व अंड माझ्याकडे देत होता. वाळून भरलेला खोका जवळ घेऊन ठेवला होता. मी प्रत्येक अंड शक्यतो तसंच खोक्यातील वाळूत ठेवत होतो. एकूण 6 अंडी मिळाली. 7वं आधीच फावड्यानं फुटलं होतं. खोक्यातील वाळू वरून झाकून खोका अलगद पिंजऱ्याबाहेर आणला. बाजूचे ताटवे बाहेर काढल्याबरोबर मगर पाण्याबाहेर पडून वाळूवर आली. आम्ही तिथं थांबलो नाही. अंडी नक्की कधी घातली हे मगरीला विचारू शकत नव्हतो. मगरीची अंडी 70 दिवसात उबतात हे वाचलं होतं. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अंडी घातली असं धरलं तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात अंडी फुटणार होती. हेमलकसा येथे मान्सून येण्यास नेहमी जूनचा 2रा किंवा 3रा आठवडा उजाडतो. उंदीर सापापासून अंड्याचं संरक्षण करणं जरुरीचं होतं. अंडी उंचावर ठेवली की सापाची भीती राहिली नसती. पण उंदरांचं काय? जानेवारीच्या शेवटी आलेला अस्वलाचा नर आता मोठा होऊ लागला होता. एप्रिलचं ऊन तापत असल्यानं साप, खारी यांच्या पिंजऱ्याभोवताली गोंडपाट टाकून दुपारी पाणी मारून थंड ठेवत होतो. सुट्टी असल्यामुळे अणू, मोक्षा, जिंकू व आरती रोज अस्वलाला फिरावयास घेऊन जात होती. जून 26ला नेगली 3ऱ्यांदा बाळंत झाली. यावेळीही तिनं 1 नर व 1 मादी बच्चा दिला होता. राजा पॅन्थर व सिंह माझ्या निकडचे कधी झाले नाही. अगदी आजही नेगलीच्या वृत्तीत काही फरक पडत नाही. पहिल्या 2 बाळंतपणामुळे तिचा आम्हा दोघांवरील विश्वास अधिक वाढला असावा. सिंह व राजा पॅन्थर यांना पिंजऱ्यात समोरच्या मोठ्या हॉलमध्ये बंद करून प्रकाश, मी, नेगली व तिचे बच्चे एकत्र मागच्या खोल्यात बराच वेळ राहत होतो. मी 8व्या दिवशी बच्चांना हातानं मटण भरवलं तरी तिनं नाराजी दाखवली नाही. प्रकाशच्या मांडीवर लोळत लाड करून घेत ती फक्त मी व बच्चे यांच्यावर लक्ष ठेवून असे. आम्ही तिच्या बच्चांना अपायकारक खाऊ घालणार नाही याची तिला खात्री असावी. नेगल असताना काही वर्ष नेगलीला बच्चे कधी होतील ह्या काळजीत आम्ही होतो. आता हिला दरवर्षी पिल्लं झाली तर काय करावं ह्याची काळजी आम्हाला लागली होती. बच्चे 2-3 महिन्यांचे झाले की यांना कोठे द्यावं ही काळजी होतीच आणि बाळंतपणानं नेगलीची प्रकृती खराब होईल ही काळजी देखील सतावत होती. अर्थात बच्चे झाले की आनंद होत होता. त्यांच्याबरोबर पिंजऱ्यात जास्त वेळ घालवत होतो तो भाग निराळा. पिंजऱ्यात बसल्यावरही याच विषयावर आमची चर्चा होत असे. हम दो हमारे दो हे माणसासाठी ठीक आहे, पण नेगलीनं तर हम दो हमारे हर साल दो असं सुरू केलं होतं. त्याचं काय? बोलता बोलता प्रकाश म्हणाला, अरे राजा पॅन्थरचं ऑपरेशन केलं तर? अरेच्या खरंच की. दवाखान्यात आम्ही संतती नियमनाच्या शस्त्रक्रिया करत तर होतोच. त्या संबंधी माहिती गोळा करण्यासाठी पत्र पाठवली. या वर्षी नेगली जूनमध्ये बाळंत झाली. 2ऱ्या वेळी पिंजऱ्यावर पाणी मारून थंड ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण नेगली बरोबर 2 बच्चे पण होते ना. नेगली बाळंत झाली तरी खोक्यातील मगरीच्या अंड्यांचा विसर पडला नव्हता. जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाला. खोक्यातील मगरीची अंडी व्यवस्थित होती. आम्ही फार काळजीपूर्वक वरची वाळू बाजूला करून पाहत होतो. अंड्यातून बाहेर पडण्यापूर्वी आतला मगर बच्चा नाकावरील काट्यानं आतून अंड्याच्या वरचं कवच फोडतो हे वाचलं होतं. पण एकाही अंड्यावर आतून मारलेल्या काट्याची खूण नव्हती. सर्व अंड्यांवरची टरफलं नीट होती. आम्ही अंडी खोक्यात व्यवस्थित ठेवली होती, पण तापमानाबद्दल काही काळजी घेतली नव्हती हे खरं. अर्थात जून महिन्यात हेमलकसा येथे नेहमीच 40 सेल्सिअस पर्यंत तापमान असतं. कधी कधी तर अगदी 47 सेल्सिअस पर्यंत हे जातं. 40 सेल्सिअस ते 45 सेल्सिअस एवढं तापमान असेल तर होणाऱ्या पिल्ल्यात माद्या जास्त व 45 सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असल्यास पिल्लात नर पिल्लं जास्त असतात हे माहीत होतं. आम्हाला नर माद्या किती ह्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. पिल्लं होतात की नाही, अंडी उबली नसतील का. आमच्याकडच्या मगरीचा नर फक्त 7 वर्ष वयाचा होता. अंडी फळवण्यास तो योग्य होता की नाही. मादी 10 वर्षांची जेमतेम होती. तिची अंडी पिल्लं देण्यास योग्य असतात की नाही असे अनेक प्रश्न समोर होते. आम्ही रोज आशेनं अंड्यांकडे पाहत होतो. शेवटी ही अंडी काही कामाची नाही. अंडी तर आम्ही पिंजऱ्यातून आणली त्यापेक्षा जड वाटत होती. बहुतेक सडली असावी. शेवटी
मी एक अंड वरून टिचकी मारून फोडलं. प्रकाशनं ते तळ हातावर ठेवलं. मी टिचक्या मारून कवच वेगळं करू लागलो. वरच्या कवचाचे 2 भाग झाले आणि 5-6 इंच लांबीचा पूर्ण वाढ झालेला मगरीचा बच्चा प्रकाशच्या तळ हातावर पसरला. त्याचे डोळे उघडले होते. शेपूट, पाय पूर्ण वाढ झाले होते. पोट थोडं मोठं होतं. अगदी सहजगत्या त्या पिलानं आपलं तोंड उघडलं. तो आ करून जग पाहत होता. प्रकाशच्या तळ हातावर पांढरा लालसर चिकट द्रव बाजूनं उघडला. प्रकाशनं डाव्या हाताच्या तळ हातावर बच्चाला उलटा केला. अरे रे, आमची घाई नडली होती. बच्चाचं पोट खालून पूर्ण बंद झालेलं नव्हतं. नाळ व काही मांसल भाग पोटाबाहेर आलेला होता. अजून 4-5 दिवसांनी हे सर्व पोटात जाऊन पोट खालून पूर्ण बंद झालं असतं. म्हणजे अजून अंडी देऊन 70 दिवस झाले नव्हते. तर आज तारीख होती 24 जून. 28 ते 30 जून पर्यंत थांबणं योग्य होतं. त्या प्रीमॅच्युअर बच्चाला एका ताटलीत ठेवून वर लाईट लावला असता तर त्याला उष्णता मिळाली असती. पण तोपर्यंत हेमलकसा येथे वीजच नव्हती. बच्चा दुसऱ्या दिवशी मरण पावला. 3 अंडी 28 जूनला दुपारी टिचकलेली दिसली. थोडा वेळ वाट पाहून आम्ही हातानं अंडी फोडली. 5-6 इंच लांबीची मगर बच्चा कंपनी समोर होती. आम्ही पाहत राहिलो. जन्मतः तोंड उघडून ठेवणं हा त्यांचा धर्म असावा. शेपूट, तोंड, पाठ, पाय सर्व पूर्ण वाढ झालेले होते. मोठ्या पालीपेक्षा मोठा आकार होता. तोंडानं बारीक चिरका आवाज काढण्याचा प्रयत्न चालू होता. तोंडात दात नव्हते. जिभेचा प्रश्नच येत नाही. मगरीला जीभ नसते. पोरं उघड्या तोंडात बोट दिलं तर चटकन जबडा मिटून चावण्याचा प्रयत्न करत होती. दात नसले तरी हिरड्या मजबूत होत्या. ह्या पिल्लांची आई 10 वर्षापूर्वी जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा महिनाभर वयाची होती. त्यावेळी ती तोंडानं मोठ्यानं आवाज करत असे. तिला दात होते. त्यावेळी तिच्या तोंडात पेन दिलं होतं व तिनं एकदा चावल्यावर पेनमधून 20-25 ठिकाणाहून शाई बाहेर आली. प्रकाशनं एका पिल्लाला हाताच्या तळव्यावर उलटं केलं. आता प्रकाशनं एका पिल्लाला हाताच्या तळव्यावर उलटं केलं. आता खालून पोट पूर्ण बंद होतं. एका ठिकाणी नाळ होती किंवा असावी असा एक बारीक ओलसर लाल ठिपका दिसत होता. आम्ही बराच वेळ पिल्लांना पाहत राहिलो. नंतर एका ड्रमात पाणी भरलं. मध्यभागी पाण्यापेक्षा वर येईल असा पसरट दगड ठेवला व पिलांना पाण्यात सोडलं. 5ही पिलं पाण्यात पोहत तळाशी गेली. ड्रमवर जाळीचं झाकण ठेवलं. ड्रम उन्हात ठेवला, पण जाळीवर एका बाजूनं पुठ्ठ्याचं झाकण ठेवून सावलीची व्यवस्था केली. बच्चांना काय कल्पना असणार की त्यांच्या आई बापालाही आम्ही असंच वाढवलं होतं. म्हणजे आम्ही त्यांचे आजे आहोत ते. आता ह्यांना खाण्यास काय द्यावं हा प्रश्न समोर होता. मोठी खार, चितळ, नीलगाय, माकड, सिवेट कॅट, पॅन्थर आणि आता मगर ह्या सर्वांची बाळंतपणं पार पाडून आम्ही समाधानी होतो. मगर 1989 पासून 2002 पर्यंत दरवर्षी पिलांना जन्म देत आहे. पण त्या वर्षापासून नंतर कधी आम्ही अंडी पिंजऱ्याबाहेर काढली नाही. पहिल्या अनुभवानंतर लगेच दुसऱ्या वर्षीची गोष्ट. आमच्या येथे प्राण्यांचं प्रेमानं करणारा सुरेश 16 जून 1990 रोजी दुपारी घाईने येऊन सांगू लागला, भाऊ लवकर चला, भाऊ लवकर चला, मगरीनं अंडी फोडली आहेत व ती बच्चे खात आहे. प्रकाश पाठोपाठ मी घाईनं पिंजऱ्याकडे गेलो. सिवेट कॅटचा मागचा अनुभव डोळ्यासमोर येत होता. बच्चे खाणारा नर तर नसेल ना? दोघांमधून नर मादी कोण हे मी व प्रकाश ओळखू शकत होतो. नराला वेगळं करणं शक्य होतं, पण काही वेळ लागला असता. अनेक विचार मनात येत होते. काल परवाच तर ह्यांना बेडूक पकडून आणून दिले आहेत. त्यांची भूक वाढती की काय? त्यांची भूक वाढली की काय? पिंजऱ्याजवळ आलो. पाहतो तर नर पिंजऱ्याच्या आत असलेल्या आंब्याच्या झाडाच्या बुंद्यापाशी वाळूवर शांत बसला होता. बाप होता ना, तो काळजीत असावा. राणी मगरीच्या तोंडात एक बच्चा होता. जबड्याच्या एका बाजूनं बच्च्याची शेपूट दिसत होती. इतक्या वेळाचं टेन्शन एकदम गेलं. मी पिंजऱ्याच्या जाळीला हातानं पकडून श्वास सोडला. जबड्याच्या मागच्या बाजूला बच्चा होता. जिथं दात आणि दाढा संपतात अशा जागी केवळ मांस असतं. मगर पाण्याच्या टाक्याकडे गेली व तिनं जबड्यातील बच्चा पाण्यात सोडला.
ती परत वाळूवर आली. आम्ही तिथंच उभे राहिलो. 10-15 मिनिटांनी मगरीनं पायानं वाळू उकरली. पटकन मागे होत तिनं जबडा वाळूत खुपसला. दुसऱ्या क्षणाला तिच्या जबड्यात पिलू होतं. तिनं जबडा पूर्ण मिटला नव्हता. मान किंचित वर करून तिनं बच्चा जबड्याच्या मागे घेतला, पाण्यात नेऊन सोडला. असं होतं तर काल पाऊस पडला होता. या वर्षी प्रथमच इतक्या लवकर पाऊस सुरू झाला होता. त्या दिवशी संध्याकाळपासून धुवाधार पाऊस सुरू झाला. पुढे 4-5 वर्षात असं लक्षात आलं की ज्या दिवशी मगरीची पिल्लं जन्माला येतात त्या अगर त्याच्या आदल्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोच. अगदी दुष्काळाच्या वर्षी सुद्धा पहिला पाऊस मुसळधार असतो. नद्यांना पूर येतो. ह्या प्राणी मित्रांनी खऱ्या अर्थानं आम्हाला निसर्गाच्या जवळ नेलं आहे. विचार केला, एक एक गोष्ट समजू लागली. मगरी नदीकाठी मार्च महिन्यात वाळूत अंडी घालतात. पुढे 2 महिन्यांचा काळ जातो. नदीचं पात्र अडतं, म्हणजेच पाणी अंड्याच्या जागेपासून आत आणि लांब जातं. जन्मलेला बच्चा स्वतःचं संरक्षण तर करू शकत नाही. जमिनीवर कोल्हे, तरस, गिधाडे, ससाणे हे शत्रू तर पाण्यात ओटरासारखे शत्रू असतात. मगरीची पिल्लं एकदा पाण्यात गेली की त्यांच्या जीवाला धोका 90% कमी होतो. मगरीची मादी वाळूतून बच्चा पाण्यात नेऊन सोडते, पण त्याचं रक्षण करत बसत नाही. कारण तिला काही एकच बच्चा होतो असं नाही ना. एक मगर अगदी 40 अंडी सुद्धा घालते. हेमलकसा येथे पिंजऱ्यात एका वर्षी आमच्या मगरीनं 22 बच्चांना जन्म दिलेला आहे. मादी बच्चाला पाण्यात नेऊन सोडते, दुसऱ्या अंड्यासाठी परत वाळूकडे येते. अशा वेळी नदीत भरपूर वाहतं गढूळ पाणी असेल तर बच्चांना जगण्याची खात्री जास्त. निसर्ग नेमानं तेवढी काळजी घेतो. पुढे निरीक्षणात असं लक्षात आलं की पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कधीही येऊ, मगरीचे बच्चे त्याप्रमाणे जन्मतात. आमच्याकडे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत वेगवेगळ्या वेळी मगरीनं अंडी फोडली आहेत. पण त्याच वेळी नदीला पूर येईल एवढा पाऊसही पडतो. जर एखाद्या मगरीनं नक्की कोणत्या तारखेला अंडी घातली हे समजून घेतलं तर पावसाचं हवामान खात्यापेक्षा अचूक अनुमान करता येईल. पहिल्या पावसाची तर चक्क तारीख सांगता येईल. अंडी 70 दिवसांनी फुटतात. दरवर्षी न चुकता आमच्याकडे जूनच्या पहिल्या पावसाला मगरीची पिल्लं असतातच. अगदी पहिल्या धारेची म्हणा ना. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोबत दिलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. अशाच सुंदर कथा घेऊन लवकरच आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.